लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ग्रामीण भागात सर्वाधिक मतदान झालेल्या दिंडोरी मतदारसंघात समीकरण बांधणं तसं कठीण झालेलं होतं। भाजपचे उमेदवार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या विजयाचा दावा केला जात असताना कांद्याच्या प्रश्नावरून नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत त्यांना मताधिक्यानं निवडून दिलेला आहे। डॉक्टर भारती पवार यांनी जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करत निवडून येण्याविषयी विश्वास व्यक्त केलेला होता। मात्र मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासूनच भास्कर भगरे हे आघाडीवर राहिले। भास्कर भगरे यांना एकूण 5,77,339 मते मिळालेली आहे, तर भास्कर भगरे यांच्या नावाशी साम्य असलेल्या बाबू सदू भगरे यांना 1,03,632 इतके मते मिळालेली आहेत। भास्कर भगरे यांच्या पारड्यातील अनेक मते बापू भगरे यांच्या पारड्यात पडलेले आहे, तर डॉक्टर भारती पवार यांना 4,64,140 इतके मते मिळालेले आहे। 1,13,999 मतांनी भास्कर भगरे यांचा विजय झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांनी भास्कर भगरे यांचा विजय झाले असल्याची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, दिंडोरी।